नमस्कार. तर ना गेल्या वेळेला मी एक व्हिडिओ टाकला होता. तर काळ्या मिरीचे देठ सुद्धा लावून आपण नवीन एक झाड तयार करू शकतो काळ्या मिरीचं. तर गेल्या वेळेला मी जे लावलेलं दाखवलं होतं, नुकतंच लावलं होतं, त्याला पालजी बिलजी काहीच नव्हती. पावसाच्या दिवसामध्ये लावलं होतं, म्हणजे पाऊस चालू झाला आणि लावलं होतं. तर आता त्याला मस्त अशी पालजी आली आहे. तर तुम्हाला मी दाखवते. तर इथे बघू शकता आम्ही 5 देठ लावले होते कापून. तुम्ही बघू शकता हे 5 देठ आहे. तर 5 सुद्धा मस्त अशी पालजी आलेली आहे आणि कवळी पानं सुद्धा आलेली आहेत. हे आता अर्ध्या ह्याच्यावर पोचल्यानंतर, म्हणजे अर्ध म्हणजे थोडंसं वरच्या साईडला गेल्यानंतर ह्याला बांधून द्यायचं आहे, म्हणजे ते आपलं जागा धरून जातं वरती. मग त्याला काय करायची गरज नाही, फक्त खाली मात्र थंडावा राहायला पाहिजे. आणि पाणी हे भरपूर इम्पॉर्टंट आहे ह्या झाडांना. आता म्हणजे आता उन्हाळा लागला म्हणलं तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तर आमचं पाणी बोरवेलच आम्ही घालतो, पण ह्या वर्षी मला माहिती नाही काय होतं, कारण की गेल्या वर्षीच पाणी कमी पडलं होतं आम्हाला बोरवेलला. तर ह्या वेळेला आता ह्यांना थंडावा राहण्यासाठी प्रत्येक वेळेला झाडं जी असतात ती ओली झाडं आहेत, म्हणजे आता ही हिरवळे आहे ना, ही सगळी काढून ह्यांच्या साईडनं घालायची, म्हणजे ह्याला थंडावा राहील, म्हणजे जमीन सुकणार नाही. तर मध्ये मध्ये पाणी घालत राहावं लागणार आणि ही ओलावा पण देत राहावं लागणार. तर आपण 5 फांद्या लावायच्या आहेत, म्हणजे आता समजा यातले 2 जरी मेली तर 3 राहू शकतात, 3 मिली तर 2 राहू शकतात. तर 5 फांद्या लावल्यानंतर आता ह्या 5 सुद्धा जगल्यात, पण वरती जाईस तर किती राहतात माहिती नाही, म्हणून असं लावलेलं आहे. तर आता ह्या साईडला पण दाखवते. इथे सुद्धा 5 लावलेले आहेत, तर त्याच्यातलं 1 मेलेला आहे, तर इथे 4च राहिले आहेत, बघू शकतात. तर अशा प्रकारे आपण काळ्या मिरीचे अनेक वेल तयार करू शकतो, जर आपल्या घरी एक असला तर. तर अशा प्रकारे आपण काळी मिरी लावू शकतो. जरी एक झाड तुम्हाला कुठे मिळालं, समजा आता सावंतवाडीमध्ये ते नसेल बहुतेक, कारण की सावंतवाडीमध्ये मालवणमध्ये ते काळ्या मिरीचं पीक होतं, म्हणजे जास्त नाही, कमी प्रमाणात आहे बहुतेक. तर जास्त प्रमाणात आहे काही मला माहिती नाही, पण मी व्हिडिओ बघितले होते. तर तुम्हाला जरी एक जरी झाड मिळालं विकतचं, तुम्ही ते घेऊन लावू शकता तुमच्या परड्यामध्ये. आणि ते थोडं मोठं झाल्यानंतर त्याला जेव्हा जून होते फांद्या, त्यावेळेला ते कापून तुम्ही लावू शकता. तर अशा प्रकारे आपण काळ्या मिरीचे अनेक वेल तयार करू शकतो. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.